अमन आणि सुनील. अमन स्ट्राईक एंड कडे आपल्याला पाहायला मिळतोय, सुनील नॉन स्ट्राईक एंड कडे पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा जिम्मा पहिल्या चेंडू षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल वसई टीम कडून मिस्टर साईराज. पहिली क्वालिफायर मॅच. टाळ्या असू द्या प्रेक्षकांनो. थोडेसे प्रेक्षक जे आमचे किपरच्या मागे म्हणजे त्या फायलिंग क्षेत्रामध्ये आहेत, थोडंसं आतमध्ये बसा, कारण तिथे चेंडू गेला तर धावा काढल्या जाणार आहेत. प्रेक्षक वर्ग खार्डीचे समर्थक आहेत. पंकज भोईर, जरा आपण थोडंसं मैदानाच्या बाहेर जायचं आहे, जेणेकरून या आपल्या खेळाडूंना काही त्यात त्रास होणार नाहीये. गेम ऑन. पहिलाच बॉल तेस्तरार खेळायचं होतं ऑन साईडला. क्षेत्र देखील निवडलं गेलं होतं मिड ऑन मिड विकेट या क्षेत्रामध्ये खेळायचंय, पण चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नाहीये. चेंडू जातो निर्धाव डॉट स्वरूपात. चांगली सुरुवात पहिल्या फेरीमध्ये देखील साईराजने उत्तम दर्जाची गोलंदाजी केली होती. तो साईराज आपल्याला या पहिल्या स्ट्राईक ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय. पुढील बॉल. हा बॉल इथे खेळून काढलाय. चेंडू जातोय डीप टर्न ठिकाणी वेगाने. एक तर झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि सहजरित्या चेंडूला फेकेपर्यंत इथे 2 धाबा परिपूर्ण केल्या जातात. सी गणेश होतोय दुसऱ्या चेंडूवरती. स्कोरबोर्डला होतीये सुरुवात विराट टीम कडून. विसरून चालणार नाही, कारण या संघाने सकाळच्या सत्रामध्ये बोईसर टीमच्या विरोधात 118 धावांचा डुंगर उभा केला होता. तो संघ आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग करताना प्रथम विराटचा. 2 चेंडू 2 धावा संत गतीने, कारण 4 षटकांच्या मॅचेस आहेत. कारण पहिली फेरी वेगळ्या स्वरूपी होती, दुसऱ्या फेरीमध्ये अजून चांगल्या दावेदारी असणारा संघ आपल्या समोर लढतोय, हे देखील विसरून चालत नाहीये. इथे विकेट मिळण्याचे संकेत यस, आणि ते पॉइंट क्षेत्रामध्ये अप्रतिमरित्या झील टिपला जातोय आणि विकेट नंबर अमनच्या खेळीला लागतोय. फुल स्टॉप. आओ हम सब साथ मिलके गाए, इतिहास नया एक ऐसा बनाए. आओ हम सब साथ मिलके गाए, इतिहास. चांगला झेल पकडला, पहिला धक्का दिला जातोय, कारण सकाळी सत्रामध्ये काही गोष्टी बाकी होत्या त्या आता पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. चांगली स्लोगन आणि चांगले संदेश सत्यसाई बाबाकडून नेहमीच दिले जातात. त्यात एक महत्त्वाचा संदेश मला हा देखील वाटतोय की हमेशा सत्य की विजय होतीये. खरंच आहे, कारण उशिरा होईल पण विजय हा सत्याचाच होतोय. इथे विजय मिळालाय, एक विकेट मिळालाय. अमन नावाचा एक घातक फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आला तिसऱ्या क्रमांकावर विराट टीम कडून मनोज. चांगला कॅच पॉइंट क्षेत्रामध्ये घेतला गेलाय. साईराजचा पुढील बॉल. चांगला एज बॅटचा एज लागलाय का? यस, पंचांचा बूट आकाशाकडे गेलाय आणि अजून एक धक्का विराट टीमला. त्यानंतर आपण पाहिलं तर समय का अपव्यय जीवन का अपव्यय, म्हणजे तुम्ही जर वेळेला नाराज केला. धावसंख्या आहे आपण पाहिलं 2 आहेत आणि इथे विकेट पंचाने दिलं की बॅटचं एज लागलंय आणि कॉड बियनचा रिव्ह्यू नसणार आहे, विसरून चालणार नाहीये खेळाडूंनो. आणि आपल्याकडे त्याच्यामुळे पंचांचा जो निर्णय आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल. चांगली गोलंदाजी, बेधक गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. मनोज आल्या जास्त काही करू शकला नाही. इथे पाहता विकेट हॅट्रिक. सकाळी एक संधी आली होती विकेट हॅट्रिक घेण्याची, पण ती निघून गेली होती. पण ही संधी साईराजकडे आहे. साईराजकडे ती संधी आहे की विकेट हॅट्रिक मिळवण्याची आणि या स्पर्धेत आपला जो नावउल्लेख आहे, जी आपली कीर्ती आहे ती अजून मोठी करण्याची. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय या चेंडूवरती. विकेट मिळेल का? हॅट्रिकचा तो संधी निर्माण झाली आहे, त्या संधीचं सोडून इथे केलं जाईल का? प्रेशर सध्या आहे विराट टीमवर, मोठं प्रेशर आहे, कारण धावा आल्या नाही. धावा फक्त 2च आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. 4 षटकांच्याच मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि ही मॅच महत्वाची आहे का? कारण क्वालिफायर 1 जो जिंकेल तो जाईल सरळ फायनल मध्ये. हवेमध्ये होता, एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी चेंडू खेळून काढलाय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. लगेच तातडीने वेगाने चेंडू मात्र बॉलच्या दिशेने फेकला जातो का? कारण दुसऱ्या धावाला थांबवलं जात आहे. चांगला गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला तिथे पाहायला मिळते. जी दोन्ही फलंदाजामध्ये तशीच चांगली अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. साथ दिली जाते खास करून, कारण गोलंदाज जेव्हा चांगली गोलंदाजी करत असतो तेव्हा त्याला साथ मिळणं गरजेचे असते. कॉल ऑल टीम मिळून तुम्हाला मात्र तो संघर्ष मैदानाच्यात करावा लागतोय.
एखादा गोलंदाज एखादा फलंदाज तुम्हाला मॅच जिंकू देऊ शकणार, तुम्हाला मात्र 11 जणांचा तुम्हाला मात्र प्रतिसाद हवाय आणि तो 7 इथे मिळते. म्हणतात ना की बोट त्याला काठीचा आधार असतो आणि या क्रिकेटच्या विश्वामध्ये जेव्हा एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तेव्हा 7 मिळत असे ती क्षेत्ररक्षणाची ती 7 इथे दिली जाते. त्याच्यामुळेच पाहिलं आपण 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धावा आहेत त्या 3 आणि 2 विकेट. पुढील बॉल हा बॉल खेळून काढला चेंडू जाते लॉंग क्षेत्रामध्ये. पुन्हा तो क्षेत्ररक्षक आहे, चांगला क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा फेकी देखील त्वरित केली जाते गोलंदाज दिशेने. पहिल्या षटकाचा होते इथे समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करताना असे सत्यसाई सेवा समिती विरार संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद आणि धावा आहेत त्या 4. चाहे जीत हो या हार हो इस खेल में सब साथ है, मंजिल बस एक है साईं तेरा प्यार, तेरा हाथ है हर पल तेरा साथ है, सबकी यही आस है साईं तेरा प्यार. यहाँ भेदभाव है कोई ना, चाहे भाषा जाति या धर्म का, यहाँ साईं का है प्यार. हाँ मिलके गाए दोहराए इथे टीजीएस गोलंदाजी मार्गावर येतोय. पॉवर प्ले संपलाय त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण पाहूया. डावखुऱ्या फलंदाजासाठी जो अजय आलाय मैदानाच्या आतमध्ये त्याला एक टिपा मिडवे केला क्षेत्ररक्षक आम्हाला दिसतोय. मिड ऑन आहे, लॉंग ऑन आहे. धावा आहेत त्या 4, 2 गडी बाद अशी स्थिती आहे विराट टीमची. विराट आणि वसई या 2 संघामध्ये चाललेला हा क्वालिफायर 1 चा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आपण पाहिला डाब्याशीच्या बाहेर प्रमोद किणी यांची आम्हाला संकेत मिळतात. वाईट चेंडूचे अतिरिक्त धावेने भर होते 5. बघा कारण म्हणतात का प्रत्येक मॅच प्रत्येक दिवस चांगला बॉल खेळून काढला चेंडू जातोय डिपा मिडवे क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण आहे चांगलं दर्जाचं होत आहे. एकच धाव पुन्हा एकदा म्हणावं लागतं इथे समाधानकारक इथे धावा घ्यावा लागतात का कारण 2 गडी लवकरात लवकर बाद झाले. कारण आपण पाहिलं अमन कॅच आउट झाला, 2 धाब्याचं योगदान त्याने दिला. त्यानंतर सुनील अजून एक धाव खेळून खेळतो. त्यानंतर मनोज पहिल्याच चेंडूवरती बॅटचं हलकसं एज आणि किपरने एस्टनच्या मागे कुठली चूक केली नाही आणि तो विकेट नंबर 2 होता. त्यानंतर अजय आहे आणि सुनील दोघेही एक एक धावेवर खेळतोय म्हणजे आपापलं खातं ओपन त्याने केलेलं आहे. आणि धावसंख्या संघाची पाहिली तर एकूण आहे 6. अक्षय फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय आणि सुनील. अक्षयने पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त अफलातून फलंदाजी केली होती. षटकार त्याच्या पाठमध्ये आपण पाहिले होते. कमीत कमी माझ्या माहितीमध्ये 4 षटकार आले होते. तोच अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यासाठी पाहूया आपण एक लॉंग ऑन आहे, त्यानंतर मिड विकेट आहे, त्यानंतर मिड ऑन क्षेत्रामध्ये आणि एक स्वेल एक पट्ट्यामध्ये डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. फ्रंट फुटवर जाऊन जमलं नाहीये. बघा प्रेशर आहे. मी म्हटलं ना की प्रत्येक दिवस प्रत्येक मॅच एक तुमच्यासाठी नवीन संघर्ष घेऊन उभी असते. कारण कालचा दिवस काय होता माहित नाहीये. आज मला काय करायचं आहे, पहिल्या मॅच मध्ये मी कसा केलो, या मॅच मध्ये मला कसं खेळायचं आहे हे माइंड मध्ये सेट करणं खूप गरजेचं आहे. कारण सकाळी बोईसर संघ होता, आता समोर वसई संघ आहे. पुढील बॉल मजबूर केला परंतु रिक्त जागेमध्ये डीप एक्स्ट्रा कबड्डी क्षेत्ररक्षण नाही. त्या रिक्त जागेमध्ये खेळला गेला आणि कमवला गेला. एकूण 4 धावा. चौकार आहे त्याला दिसतोय. एक ऐसा बनाए जाति धर्म और अलग भाषाएं, फिर भी भेदभाव हम ना दिखाए, फिर भी भेदभाव हम ना दिखाए. नितांत गरज होती या चौकाची. बघा लगेच क्षेत्ररक्षण थोडंसं फेरफार केला. आता डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस पुढे एकदा सज्ज होते या गोलंदाजी मार्गावर. चांगली गोलंदाजी त्याने हाताळली आहे. पाहूया पुढील बॉल. हा बॉल देखील डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळून काढायला चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. थोडंसं मिसफील होते, त्याचा पुरेपूर फायदा घेत गुड टर्निंग बिटवीन द विकेट. कॉलिंग महत्वाची होती आणि ती कॉलिंग दोन्ही या खेळाडूंमध्ये झाली आणि एका धावेचं रूपांतर लगेच तातडीने 2 धावेमध्ये केलं गेलं आहे. 2 धावा मिळतात. धावसंख्येत थोडा होतोय बदल आणि धावा होतात एकूण या दुहेरीने एकूण 11 धावा.
कमीत कमी 4 षटकांच्या मॅचेस सेकंड स्टेज क्वालिफायर 1 ची मॅच आपल्याला पाहाल. जो जिंकेल तो जाईल सरळ फायनल मध्ये आणि जो हरेल तो खेळेल खार्डी या संघा समोर. पुढील बॉल अक्षय खेळायचा होता, मोठा फटका, बिग हिट, जमलं नाही. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. पहिल्यांदा चेंडू पहा थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर वळण घेतोय. ब्रेक मारा थोडासा या गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय आणि त्या माऱ्यामध्ये त्या फिरकीमध्ये आपण पाहिलं अक्षय नावाचा हा फलंदाज थोडा चाचपडला जातोय. धावसंख्या आहे 12 जी मिस्टेकवरती सुधारली गेली आहे. यावेळेला बघा टॅप पद्धती खेळून काढलाय. एकच धाव स्टेट टू बॉलर काहीच मिळणार नाहीये. 2 षटकांचा इथे खेळ संपला गेलाय. 6 सरासरीने झाले त्या एकूण 12 धावा. उरलाय 12 बॉलचा खेळ, 2 षटकांचा खेळ. किती धावांचं असेल टार्गेट तत्पूर्वी वळूया आपण एका संगीतमय म्हणजेच आपल्या साईदूनकडे आणि ऐकूया एक संगीत आणि नंतर येऊया या महत्वाच्या क्वालिफायर 1 च्या मॅच मध्ये. थँक्यू. चला 2 षटकांचा खेळ संपलेला गेलाय. विराट टीम प्रथम फलंदाजी करत आहे. 6च्या सरासरी लागल्या गेल्या त्या 12 धावा. आता उरलाय 12 बॉलचा खेळ. त्यानंतर आपण खार्डी आणि यातील जो संघ हरेल त्याच्यामध्ये आपण मॅच पाहणार आहोत. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे. त्याच्यासाठी टीपमध्ये मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय, मिड ऑन पाहायला मिळतोय. ऑफ साईड आपण पाहिला टीप एक्स्ट्रा कव्हर आहे. त्यानंतर लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीपट्टू गोलंदाज. पहिलाच बॉल इथे खेळून काढलाय. शॉर्ट अँड पुल करून टाकलाय डिक्लेअर झोन कडे. फटका चांगला होता पण जो डी झोन होता त्या झोन मध्ये हा चेंडू डिलिव्हर झालाय. 2 धाव मिळत आहेत. धावसंख्येत थोडासा बदल होतोय. धाव त्या एकूण 14. आता प्रहार करावा लागेल कारण आता सिंगल डबल येते. चौकार षटकांचा मार्ग देखील तुम्हाला कमवावा लागेल कारण वसई टीम कडे देखील चांगल्या पद्धतीने बॅटिंग आहे. ज्या पद्धतीने त्यांच्याकडे गोलंदाजी आहे कमीत कमी 40-45 धावांपर्यंत मजल ही मारावीच लागणार आहे. कारण तितक्यापर्यंत नाहीच पोहोचला तर कदाचित पराभवाची चव संघाला चाखावी लागेल. पाहूया काय घडेल आणि काय बिघडेल. लोवर फुलटॉस आवेल मार पडला. चेंडू स्टँड मध्ये डिलिव्हर झाला परंतु थोडस अनलकी असेल विराट टीम की हा डी झोन कडे चेंडू डिलिव्हर झालाय. 2च धावा मिळतील. डिक्लेअर झोन कडे चेंडू पुन्हा एकदा घेतोय. नाराज आहे स्वतःवर जो फलंदाज आपण पाहतोय मनोज स्वतःवर नाराज आहे की मला थोडासा हा चेंडू डी झोन कडून त्या षटकाराच्या झोन कडे त्या 6 धावेच्या झोन कडे पाठवायचा होता. पण हार्ड लक असेल बॅड लक असेल की चेंडू मात्र त्या दिशेने गेला नाहीये. सुनील होता फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन. 2 धावा मिळतात. धावसंख्येत थोडासा बदल होते. धावा त्या एकूण 16 धावा. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली स्पर्धा सकाळच्या सत्रापासून एक भक्तिमय वातावरणानंतर एक क्रिकेटमय वातावरण या खाडेगावमध्ये इथे आपण निर्माण केलंय आणि त्या क्रिकेटमय वातावरणामध्ये आपल्याला माहिती देखील पाहायला मिळते आहे. संघर्ष देखील पाहायला मिळत आहे कारण क्रिकेट आला स्पर्धा आली म्हणजे एक हरणार एक जिंकणार प्रतिस्पर्धी येणार. चला जी काय तृतीय असेल ती लवकरात लवकर पूर्ण करायची आहे कारण सध्या आपण पाहतो की दिवस छोटे आहेत. 6 नंतर अंधाराचं सावट हे प्रत्येक गावावर येत आहे कारण सध्या दिवस छोटे आहेत. जसं आपण डिसेंबर जानेवारी 14 मकर संक्रांत जाणार जसं आपण पाहतो की तेल दिवस तो वाढत जातोय. पण सध्या दिवस छोटे आहेत, रात्र मोठी आहे. त्याच्यामुळे आपण वेळेचा अपव्यय न करता जितकं टाइम वाचवता येईल टाइम तितका वाचवायचा आहे. पुढील बॉल चेंडू खेळायचा होता शॉर्ट पूल पण स्वतः यष्टी रक्षक आहे झेल खाली. तो करत नाही कुठलीही चूक. झालं अचूक कलेक्शन आणि फलंदाज झाला बाद. सब साथ मिलके गाए इतिहास नया एक ऐसा बनाए. आओ हम सब साथ मिलके गाए इतिहास नया. थँक्यू टीचे. तर सकाळी आपण स्लोगन देखील पाहिली
जी आपण सत्यसाई बाबांनी दिली होती. सत्यसाई काही प्रश्न देखील आपल्याला दिले आणि त्या प्रश्नांचं म्हणजे त्या एकेका वर्डचं आपल्याला मिनिंग देखील सांगितलं आहे. आणि सध्या आमच्याकडे पोहोचलंय की वॉचचं मिनिंग काय. आपल्याकडे वेळ आहे तर आपण त्याच्याकडे वळूया. डब्ल्यू आणि वर्ड्स, ए आणि ॲक्शन, टी आणि थॉट, सी कॅरेक्टर आणि एच हार्ट. हा वॉचचा अर्थ सत्यसाई बाबांनी सांगितला आहे. थँक्यू बाबा. आपण बोलूया मॅचकडे. इथे मात्र थँक्यू कोण कोणाला म्हणेल. एक थँक्यू आताच म्हणून झालेला आहे. विकेटचं पतंग घेतलेलं आहे वसई टीमने. न्यू बॅट्समॅन कृष्णा शपल होऊन खेळायचा प्रयत्न खेळायचं होतं त्याला. स्क्वेअर लेग, लॉंग लेग पट्ट्यामध्ये. त्याला माहिती की या क्षेत्रामध्ये आपल्याला 4 किंवा 6 धाव मिळू शकतात कारण या क्षेत्रामध्ये फक्त प्रेक्षक आहेत, या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. ओळखलं होतं पण बॅटला चेंडू संपर्कात आला नाहीये. एकच धाव मिळाली बायच्या स्वरूपात. तसं थोडासा बदल होतो. धाव होतात एकूण 17. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि या षटकात एकूण 4 चेंडू टाकून झालेले आहेत. हा चेंडू खेळाय अक्षयने शॉर्ट फुल गॅप मध्ये खेळून काढलाय. काय नशिबाचा चौकार मिळेल का. यस, त्याचं उत्तर मिळालं आहे. इट इज 4 रन्स. चौकार. चाहे जीत हो या हार हो इस खेल में सब साथ है, मंजिल बस एक है. धावसंख्या आहे या चौकाराने 21 धावा. कमीत कमी 35 धावा जरी झाल्या तरी मॅच मध्ये चुरस पाहायला मिळेल. अक्षय आहे तो पण तिथे धावा होतील यात काही तिलमात्र शंका नाहीये. बॅटचा लागलाय. चेंडू जातोय मागे यष्टांच्या. एक धाव मिळेल नक्कीच. या चेंडूवरती इथे पाहतोय सिंगल मिळते. सिंगलने आपण पाहतोय 3 षटकांचा संपूर्ण होतोय खेळ आणि धावा होतात त्या प्रथम फलंदाजी करताना. श्री सत्यसाई सेवा समिती वीर आर्या टीमच्या एकूण 22. त्यानंतर अजून काही स्लोगन आहेत, काही शब्द आहेत. एक शब्द मला आठवतो की त्याने एफ या शब्दाचा देखील आपल्याला अर्थ सांगितला आहे. ते देखील 4 सिद्धांतामध्ये. एफ म्हणजे फॉलो, अपने स्वामी का अनुसरण करो म्हणजे त्याला तुम्ही फॉलो करा. त्यानंतर फेस, एफ याने फेस, शैतान का डटकर मुकाबला करो. त्यानंतर एफ म्हणजे फाइट, अंत तक संघर्ष करो. शेवटचं षटक आहे. पाहूया या षटकामध्ये किती संघर्ष केला जातोय. तो धाबेचा तो आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलमध्ये चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. अक्षय निरंतर क्रिकेट खेळतोय त्याच्यामुळे त्याच्या बॅटला चेंडू व्यवस्थित लागले जातात. सिंगल मध्ये धावसंख्येत थोडासा बदल होतोय. धावा होत्या ते एकूण 23 धावा. गोलंदाजी मार्गावर हर्ष आलाय जो मागील मॅच मध्ये आपण सलामवीरच्या भूमिकेमध्ये पाहिला होता. पहिल्या चेंडू ज्याने षटकार लगावला तो हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. बघा शपल खेळायचा प्रयत्न आहे इथे पण खेळाडू स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये येतोय. एक घेतली, 2 घेतल्या. जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करेपर्यंत संधी होती 2च धाव्याची ती परिपूर्ण होती आहे. धावसंख्या थोडीशी आता गती मिळत चालली आहे. धावसंख्या होती ते 25 धावा. या षटकात आपण पाहिलं तर 2 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करताना हर्ष याला आपण पाहिलंय. सुनील बाद झाला. त्यानंतर मनोज बाद झालाय. अक्षय आणि कृष्णा ही जोडी मैदानाची आत आहे. त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे की या उरलेल्या 4 चेंडूमध्ये कमीत कमी नाही तर जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील. तर मात्र ती जबाबदारी हर्षव आहे की त्याला कमीत कमी धावा या 4 चेंडूमध्ये द्यायची आहे. चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू जातो लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धावा समाधान व्यक्त करावं लागेल. अक्षयला स्ट्राईकवर राहणं आता गरजेचं आहे कारण त्याच्या बॅटमध्ये बिगिट येऊ शकतात. ज्या पद्धतीने त्याने पहिल्या मॅच मध्ये बोईसर टीमच्या विरोधात फलंदाजी केली होती त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ती शैली आहे, त्याच्याकडे ती कौशल्य आहे की तो खेळू शकतोय ते क्रिकेट. आणि आता ती वेळ देखील आहे की आता नाही तर पुन्हा कधी नाही कारण उरलाय फक्त 3 बॉलचा खेळ. बोला ते विकेट मिळण्याच्या संकेत यष्टांच्या मागे. कीपर करत नाही कुठलीही चूक. अजून एका विकेटचं होतोय पतन. नंबर आहे एकूण 4. त्यानंतर एक अजून सिद्धांत सांगितला एफचा की फिनिश खेळ को समाप्त करो. पाहूया आजचा दिवस कोण समाप्त करेल. कोण हा चमचमाता चषक कुणाच्या हातामध्ये कुणाच्या गावामध्ये जाईल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आणि कारण ट्रॉफी खूप आकर्षक आहेत. ज्या पद्धतीने सकाळी त्या ट्रॉफ्या लावल्या गेल्या की सर्वांच्या नजरा मात्र आहेत. परंतु आता 3च दावेदार आहेत. एक खारडी, एक वसई आणि एक विरार. 2 संघ तर झुंजतात. एक संघ वाट पाहतोय पुढील मॅच मध्ये की हा चषक कुणाच्या हातामध्ये जाणार. आणि या
सत्यसाई बाबांच्या 100व्या वाढदिवसाचा तो चषक त्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या क्रिकेटच्या मॅचवर आपलं नाव कुठला गाव कोरणार? खेळ आहे फक्त 2 बॉलचा. धावा आहे ते एकूण 26. एक तरी बिगी धावा आहे. न्यू बॅटर मैदानाची दीपक आलाय. आल्याला विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटचं हलकसं एज कृष्णाला अन्नदाता स्ट्राईक एंडवर आता उरलाय. 1 बॉलचा खेळ आणि या एका चेंडूमध्ये किती धावा येतील हे पाहणं श्रेष्ठ आहे. 27 धावा फलकावरती आहेत. सिंगल येईल, डबल येईल, तिहेर येईल, चौकार येईल, षटकार येईल की विकेट येईल की डॉट बॉल. बरेचसे प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या मनामध्ये आहेत की या शेवटच्या बॉलवर काय घडेल ते पाहण्यासाठी सज्ज आहेत. किती धावांचं टार्गेट. वसई टीम देखील खुश आहेत ज्या पद्धतीने समर्थक की त्यांच्या टीमने चांगलं कार्य केलं. विराट टीम त्याने देखील चांगलं कार्य केलंय आणि अंगाचा भेद घेता 1 धावचे संकेत तर येतात. 1 धाव मारा लागेल कदाचित समाधान. पहिला डाव या सिंगलने संपला जातोय. निर्धारित 4 षटकामध्ये झाल्या त्या 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष्य असेल सेकंड डावामध्ये. कारण ही मॅच महत्वाची आहे प्रमोदजी. कारण जो जिंकणार ना तो सरळ फायनलचं तिकीट गाठणार. त्याच्यामुळे या 28 धावा थांबवणं, या 29 धावा करणं खूप महत्वाचं असणार आहे दोन्ही टीम साठी. कोण जिंकेल कोण हरेल तत्पूर्वी वळूया आपण छोट्याशा एक ब्रेककडे आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा ऐकूया आपण आवाज या सेकंडमध्ये काय घडेल आणि कोण जाईल फायनल मध्ये त्याचं उत्तर देण्यासाठी तुमच्या समोर असतील माझे सहकारी मित्र माननीय श्री प्रमोद भीमराव शेडगे. चाहे जीत हो या हार हो इस खेल में सब साथ है. मंजिल बस एक है साईं तेरा प्यार. तेरा हाथ है हर पल तेरा साथ है. सबकी यही आस है साईं तेरा प्यार. यहाँ भेदभाव है कोई ना चाहे भाषा जाति या धर्म का. यहाँ साईं का है प्यार. हाँ मिलके गाए में मशाल प्यार का लिए कदम बढ़ाए जा. एक ताल पे सेवा का भाव मन ले लिए. हम जो भी है तेरी कृपा से है. जीवन का खेल चलती तेरी रजा से है. तेरा प्यार लिए हम सब जुड़े. हॅलो, थँक्यू व्हेरी मच संदीपजी भोईर. 29 रन्स विजयासाठी श्री सत्यसाई सेवा समिती वसई या टीम समोर ठेवण्यात आले. लेदर क्रिकेटचा क्लास सीझन क्रिकेट जे खेळतात ते वसईची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकलात की जास्तीत जास्त खेळाडू हे लेदर क्रिकेटचा क्लास ज्यांचा आपण पाहिलात गेल्या मॅचमध्ये स्ट्रगल करत होते, संघर्ष करत होते आणि या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर आता 29 रन 24 बॉलमध्ये आहेत. म्हणजे फक्त म्हणून चालणार नाही आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत आलेल्या सर्व आमच्या लाडक्या भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहत आहेत. श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीगचा हा फॉर्मॅट जिल्हास्तरीय पालघर जिल्ह्याचं एक क्रिकेट आणि होतकरू खेळाडू हे पुढे यावेत, त्यांनी सीझनमध्ये प्रवेश करावं. आणि ज्या वेळेला लोक वर्सेस वर्ल्ड 11 ही मात्र आपण पाहत आहेत जी स्पर्धा सीझनची होईल त्यावेळेला खरी कसोटी जी आज आहे. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ चॅम्पियन्स बनेल, कोणता संघ खेळाडू या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू ठरेल याकडे सुद्धा नजरा लागलेल्या आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जे DBN लाईव्ह या चॅनलला जोडले गेले त्या सर्वांचं आम्ही यूट्यूब DBN लाईव्हच्या माध्यमातून जे जोडलेले आहेत त्यांचं करूया आपण स्वागत आणि धन्यवाद.
29 धावांचं लक्ष्य पाहायचं कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याकडे लक्ष वेधित तर राहिलंय, परंतु कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव, आणि त्या दबावाला न जुमानता आपण चांगली गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण ह्या 4 मूलभूत अंग आहेत ते क्रिकेटचे. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल ह्या वेळेला फुल टॉस जरूर होता, कोणती धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीये. कदाचित यावेळेला हर्ष आपण पाहतो स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवत असताना पाहायला मिळतो, कारण आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास हा क्रिकेटच्या खेळात कधीच नसावा. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट यासाठीच केला होता अट्टहास की मागील चेंडूवर धाव न घ्यावी. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हेलिकॉप्टर शॉट, 6 धावा. फिर भी भेदभाव हम ना दिखाए, फिर भी भेदभाव हम ना दिखाए. थँक्यू. षटकार आल्यानंतर स्वतःच्या बॅटला चुंबन घेताना आपल्याला पाहायला मिळाला. ही खरी ओळख असते एका खेळाडूची. ऑन साइडला पुल चा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. US6, व्हॉट अ शॉट. हर्ष इज ऑन अ फायर. मैग्निफिसेंट टाइमिंग. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है, आणि त्यामध्ये हर्षचा मी उल्लेख करेन. पहिल्या बॉलवर त्याने धाव घेतली नाही. हर्षला माहिती आहे आपल्याला ही लवकरात लवकर मॅच फिनिश करायची आहे. स्वतःवर आत्मविश्वास ठेवला आणि अतिशय चांगला खेळ आतापर्यंत हर्षच्या बॅटमधून पाहायला मिळतो. काय बॉडम हँडचा उपयोग केला, टायमिंगचा बेताज, मॅग्निफिसेंट बॅटिंग. संघाची धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 12 वर जाऊन पोहोचले. 29 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर अजून सुद्धा 17 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज अमनचा हा बॉल, ही लेंथ लाईन अलीकडच्या काळामध्ये खूप वापरली जाते. वाईड यॉर्कर. जर तुम्हाला वाईड यॉर्कर हाताळायचे असतील तर तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. सराव तुम्हाला बळकट बनवत असतो आणि त्या कुशल नेतृत्वावर तुम्हाला चांगली गोलंदाजी आपल्या संघामध्ये करावी लागते. सरळ बॅटचा उपयोग केला, परंतु फिल्डरला निवडला आणि इथे विकेट मिळेल. फलंदाज बाद होताना हर्षच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. चाहे जीत हो या हार हो, इस खेल में सब साथ है. मंजिल बस एक है, साईं तेरा प्यार. सब पे तेरा हाथ है, हर पल तेरा साथ है. सबकी यही आस है, साईं तेरा प्यार. यहाँ भेदभाव है कोई ना, चाहे भाषा, जाति या धर्म का. यहाँ साईं का है प्यार. हाँ, मिलके गाए दोहराए गीत थँक्यू. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. आमच्या व्यासपीठावर या गावातील दिलो की धडकन अर्थातच सामाजिक कार्यकर्ते आणि एक सुंदर व्यक्तिमत्व प्रभाकर शेठ पाटील यांना आपण पाहू शकाल. त्यांच्या समवेत कमळाकरजी भोईर साहेब यांना आपण पाहतायत. दिलीपजी भगत साहेब पाहायला मिळत आहेत. किरणजी पाटील आपण पाहू शकतायत, विद्यमान सरपंच आहेत. संपूर्ण ही ग्रामस्थ मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून अमूल्य वेळ देत आहेत. नारायण पाटील साहेब आपण पाहू शकाल. अशी भरपूर मंडळी ज्यांनी खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे. एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू स्फुंत, आणि त्याच पद्धतीने मात्र आपण पाहू शकतायत की युनिटी स्ट्रेंथ इज मोस्ट इम्पॉर्टंट. एकीचं बळ ही खूप महत्त्वाची भूमिका असते. कमळाकरजी भोईर साहेबांनी सकाळच्या सत्रात त्याचं एक फॉर एक्झाम्पल काढीचं दिलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटचा बॉल अमनचा पाहायला मिळतोय आणि त्याचप्रमाणे महिला वर्ग सुद्धा, नारी शक्तीला सुद्धा सलाम आहे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न जरूर केला. सिंगल मिळते आणि एक वाईटच्या स्वरूपात अमनची गोलंदाजी थोडीशी यावेळेला नाजूक पाहायला मिळाली. 1+1 अशा 2 धावा ऍड होतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी 29 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आपण पाहू शकता जी सुरुवात दमदार आणि शानदार केली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि त्या अनुषंगाने मात्र ही सुरुवात झाली. एखाद्या बिल्डरला जर चांगली इमारत बांधायची असेल तर त्याला फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाया मजबूत करावा लागतो. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवात करावी लागते. ती सुरुवात केली
गेली आपण पाहू शकाल. ऑन साईडला खेळल्या बिटवीन द गॅपमध्ये आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. ऑलरेडी यावेळेला धावा कमी आहेत आणि धावा खर्च करतायत. चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह पाहायला मिळते. या चौकाराच्या मदतीने पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर खेळ. या खेळीमेळीच्या वातावरणात आपण आज संपूर्ण एकत्रित आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं 100वा वाढदिवस, जन्मशताब्दी आणि औचित्य साधून खार्डी गावाला आज जो मान मिळाला, अभिमान असावा खार्डीगावच्या प्रत्येक नागरिकाला आणि ती सेवा करण्याचा एक योग आला आणि योगच हा भेटीचा असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 18 या धावसंख्येवर 18 रन्स. खार्डी संघाचे कॅप्टन आपण येऊन राहायचं आहे. खार्डी टीमचे कॅप्टन श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी टीमचे कॅप्टन आपण येऊन राहायचं आहे. लगेच आपण टॉस करणार आहोत. तर लुझर टीमला खेळावं लागेल लगेच क्विकली आणि फायनलचं तिकीट कोणता संघ मिळवेल, कारण खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. तुमची बुद्धिमत्ता, तुमचं कौशल्य, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी तुम्हाला अंगीकृत कराव्या लागतात या खेळाच्या क्रिकेटमध्ये. तंत्र लेफ्ट हँड बॅटर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर प्रथमेश, एक अष्टपैलू खेळाडू. लेदर क्रिकेटचा बॅटिंग स्टान्स आपल्याला पाहायला मिळतोय. स्टँडिंग बॅटिंग पोझिशन. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे का, फेकेपर्यंत यू वेट म्हणून सांगितलं आणि बॅकअप चांगलं मिळालं. अन्यथा 2 धावा मिळाल्या असत्या. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे श्री सत्यसाई सेवा समिती वसई या टीमला. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुंदर मैदान आणि या मैदानाची उभारणी येत्या काळामध्ये अजून कायापालट होताना पाहायला मिळेल. जे क्रिकेटचं नंदनवन आपण पाहणार आहोत. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देत जो लेग लांचा फटका ज्या पद्धतीने खेळला जातो हे तुम्हाला लेदर क्रिकेटमध्ये प्रॉपरली गायडन्स दिलं जातं की या चेंडूला तुम्हाला कसं खेळायचं आहे, कोणत्या चेंडूवर तुम्हाला अटॅक करायचं आहे, कोणत्या बॉलला तुम्हाला सन्मान द्यायचा आहे, कोणत्या बॉलला तुम्हाला लेफ्ट करायचं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या टिप्स आणि गायडन्स हे दिले जातात आणि त्याचं प्रॉपरली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे खेळाडू वापर करत असताना वसईचे 20 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजांनी तर आतापर्यंत यावेळेला चुणूक दाखवली नाही, कारण 2 षटकार आले. पहिल्या षटकामध्ये कदाचित 2 ते 3 धावा आल्या असत्या तर सामन्यामध्ये थोडीफार ट्विस्ट निर्माण झाली असती. हलक्याशा हाताने चेंडूला बॉडीपर्यंत येऊन दिलं आणि वेट अँड वॉच करत आत्तापर्यंत आपण पाहिलं तर डेफिनेटली 1च धावेवर सॅटिस्फाईड पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. सेन्सेशनल बॅटिंग पहा. दोन्ही फलंदाज एकमेकांवर विश्वास ठेवतायत, आत्मविश्वास ठेवतायत की हा फलंदाज मात्र एवढा स्ट्रॉंग नाही आहे तर मी त्याला स्ट्राईक एंडकडे आणू. असं कधी कधी मतभेद होतं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, परंतु हा दुजाभाव हे मतभेद काढून टाकावेत. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली कॉन्फिडंटली. हा स्ट्रोक नव्हता, एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या हळूवारपणे पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोचते ते एकंदरीत 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवणं खेळाडूंसाठी खूप हितकारक आहे. 7.3 अर्थातच आपण पाहतोय की जवळजवळ 7,000च्या वरती आपण पाहिलं तर या स्पर्धेला वॉचिंग केलं गेलंय. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेच्या माध्यमातून आल्याच पाहिजेत. यूट्यूबच्या माध्यमातून अजून श्रोते काही जोडले गेलेत, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आणि धन्यवाद. सिंगल मिळते. टॅप केला जातो या चेंडूला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 23 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच आपण म्हणतो की मीपणा नसावा, कारण ज्या पद्धतीने जेव्हा जेव्हा मी हा शब्द आला तेव्हा तेव्हा गर्वाचं घर खाली हे सातत्याने आपण पाहिलंय. आणि मी आहे म्हणून संघ आहे हे वाक्य जे आहे ना ते डिलीट करून टाका आपल्या करिअरमध्ये. संघ आहे म्हणून मी आहे हे वाक्य जेव्हा तुम्ही वापर करतील तेव्हा क्रिकेट तुम्हाला नेहमीच पुढे घेऊन जाईल. या गोष्टी खूप महत्त्वाच्या पाहायला मिळतात. सिंगल मिळते. दुसऱ्या धावेसाठी कॉल
आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या लक्षात असू द्या. जाऊन पोहोचते 25. विजयासाठी धावा हव्यात त्या 4. थँक्यू. 3 रनची नितांत गरज आहे. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना श्री सत्यसाई सेवा समिती वसई या टीमच्या बाजूने चांगली बॅटिंग आतापर्यंत सेन्सेशनल बॅटिंग पाहायला मिळते. अहंकार या शब्दाचा आपण वापर केला आणि एक गोष्ट आवर्जून सांगेन की अहंकार ज्या वेळेला आपण टायटॅनिक पिक्चर बघितला असेल, प्रतिम हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा दिली, फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत, थोडेसे फंबल झाले होते, थोडेसे लेझी राहिले आणि पाहता पाहता त्याचा बेनिफिट मिळाला. दोन्ही बॅटरला स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. जेव्हा टायटॅनिक बोटवर एक वाक्य लिहिलं होतं, द अनसिंकेबल शिप, म्हणजेच काय तर त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो की कधीही न बुडणारं जहाज. आणि जग साक्षीदार होता की जहाज बुडाला होता. थोडीशी कम्प्युटरमध्ये मिस्टेक झाली होती. 2 रनची आवश्यकता आहे आणि ते 2 रन मिळवलेत. विजयाचा इथे 2 धावा येत आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन श्री सत्य साई सेवा समिती वसई टीम. फायनलचं तिकीट ज्यांनी गाठलेलं आहे आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर एकदा जोरदार टाळ्या वसई टीमसाठी आल्या पाहिजेत. सकाळी त्यांनी 7 वाजता इथे प्रयाण केलं आणि त्याचं बेनिफिट, त्याचे कष्ट, त्यांची मेहनत ही मात्र फळास लागली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला त्याबद्दल श्री सत्यसाई सेवा समिती विरार टीमचं सुद्धा आम्ही मनपूर्वक कौतुक करू इच्छितो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आया जन